हाय, माझं नाव पूजा आगवणे आणि मी तुम्हाला रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती माहिती देत असते. कधी मेकअपविषयी, तर कधी आरीवर्कविषयी. तर आज मी तुम्हाला स्वतः फेशियल करायचं कसं ते सांगणार आहे. पण त्याच्या आधी मी त्याची माहिती देणार आहे तुम्हाला की फेशियलमुळे आपल्या चेहऱ्याला कोणकोणते फायदे होतात. तर फेशियलमुळे आपल्या चेहऱ्यावर खूप फायदे होतात. चेहरा आतून साफ करतं. पहिला फायदा तर हा आहे. आणि नंतर दुसरा फायदा म्हणजे आपल्या चेहऱ्यामध्ये आत मृतपेशी असतात, त्या पूर्णपणे काढून टाकते. आणि एक्सफोलिशन, रक्तसंचार करते. आणि चेहरा आतून स्वच्छ करते. परत चेहऱ्यावरती चमक येते. आणि चेहऱ्यावर ते ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात ते पण काढून टाकते. किंवा काळे डाग, म्हणजे भरपूर काही ना काहीतरी पिग्मेंटेशन वगैरे ते सगळं घालवून टाकते. आणि आपल्याला असं वाटतं की नाही, आपण रोज साबण लावतोय, आंघोळ करतोय, मग काय गरज नाही आहे फेशियलची वगैरे. पण तसं नसतं. कारण आपल्या तिशीनंतर आपल्या चेहऱ्याला असं मसाजची गरज असते. आपल्या चेहऱ्यात रक्तप्रवाह चालू चालू राहण्यासाठी ह्याची गरज असते आपल्याला. आणि त्याच्यामुळं तिशीनंतर आपला चेहरा खराब व्हायला लागतो. आणि चेहरा खराब व्हायला लागतो. मग आपल्याला नंतर समजतं की नाही, आपण फेशियल केलं असतं, चेहऱ्याला क्लीनअप केलं असतं तर बरं झालं असतं. पण तोवर वेळ गेलेली असते. आणि तर आपण फेशियल किती वेळा करू शकतोय आणि क्लीनअप किती वेळा करू शकतोय, हे प्रत्येकाला प्रश्न पडतात. तर आपण क्लीनअप जर करणार असेल तर कसं असतं, तिशीनंतर हे फेशियलच करावं लागतं. आणि तिशीच्या मधल्यांनी फक्त क्लीनअप करायचं असतं. आणि क्लीनअप म्हणजे ते महिन्यातून 4 वेळा केलं तरी चालतं, म्हणजे चांगलं असतं आपल्या चेहऱ्यासाठी. आणि फेशियल तिशीनंतर केलंच पाहिजे, कारण त्यावेळेत क्लीनअपचा फायदा नसतो. त्यावेळेस फेशियलच करावं लागतं. मग आता मी तुम्हाला फेशियल कसं करायचं, म्हणजे शक्यतो पार्लरमध्ये जाऊन केलेलं कधी पण फेशियल चांगलंच असतं. कारण ज्यावेळेस आपण स्वतः करतो तेव्हा चेहऱ्यावर आपल्या स्वतःच्या हाताचा आपल्या चेहऱ्यावर खूप दाब पडतो, खूप प्रेशर पडतं. आणि ते आपल्याला समजत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर सुजन येते किंवा खूप काय होतं. म्हणून फेशियल हे बाहेरच जाऊन करायचं. पण तरीसुद्धा हलक्या हाताने मी तुम्हाला सांगणार आहे. हलक्या हाताने कधीतरी, म्हणजे जर आपल्याला पार्लरमध्ये जायला जमतच नसेल, तर तुम्ही कधीतरी घरात पण करू शकताय. असं मी तुम्हाला स्वतः चेहऱ्यावरती करून दाखवणार आहे. मग तुम्ही करू शकताय घरीसुद्धा कधी. म्हणजे जर वेळ आली आणि तुम्हाला जर कधी बाहेर जायला जमत नसेल तर तुम्ही घरी पण करू शकताय. अशा पद्धतीत मी तुम्हाला फेशियल करायला सांगणार आहे आणि दाखवणार आहे आणि शिकवणार आहे. तर चला.